झी 24 तासने उघडकीस आणलेल्या या सर्वात मोठ्या जमीन घोटाळ्या प्रकरणी एक पहिली महत्त्वाची पायरी सर झालेली आहे आणि हा पहिला सगळ्यात मोठा इम्पॅक्ट म्हणता येईल. शीतल तेजवानीला अटक होणार. दिग्विजय पाटील आणि पार्थ पवारांचं पुढे काय? एक मोठा फार्स हा सध्या महाराष्ट्रात चालू आहे, ज्याची सुरुवात 5 नोव्हेंबरपासून झाली आहे आणि सगळ्या चॅनलनी सगळी बातमी दाखवून, त्याच्यातल्या झी 24 तासनी ही बातमी स्ट्रॉंगली धरली होती, पण सगळ्यांनी बातमी दाखवून सुद्धा, इतकं लढून सुद्धा आत्ताच्या घटकेला त्या प्रकरणात काहीही होताना दिसत नाही आहे. सामान्य माणसाच्या मुलाला आणि अजित पवारांच्या मुलाला समान कायदा लागू होत नाही. जर सामान्य माणसाच्या मुलांनी काही गडबड केली तर त्याला जेलमध्ये टाकलं जातं, पण अजित पवारांच्या मुलांनी 1800 कोटीची सरकारी जमीन खाऊन सुद्धा त्याचं नाव FIR मध्ये सुद्धा येत नाही. आणि ही आत्ताची हकीकत आहे महाराष्ट्राची, की तुम्ही राजकारणी असाल, तुमच्यावर कारवाई होणार नाही. समन्स केले, सगळं केलं, FIRचं खोटं एक छोटूसा FIR ज्याच्यात पार्थ पवारचं नाव देखील नाही, त्याच्यात फक्त शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील या दोघांची नावं. त्यात शीतल तेजवानीला काहीतरी दाखवायचं म्हणून काल अटक झाली. आणि ती पण का? कारण आता 8 तारखेला अधिवेशन आहे, अखंड तांडव केला जाईल म्हणून आम्ही एक FIR केली, आम्ही समिती नेमली, आम्ही अधिकाऱ्यावर कारवाई केली, शीतल तेजवानीला अटक केली, हे दाखवायला हवं म्हणून ते दाखवलं गेलं आहे. फॅक्च्युअली स्पीकिंग त्याच्यात काहीही होताना मला दिसत नाही आहे. आत्ता जे धडधडीतपणे दिसतं आहे की चुपचापपणे चौकशा होत आहेत. आता दिग्विजय पाटीलची 2 तारखेला चौकशी झाली अशी माहिती मिळते आहे आणि तो माणूस आज बहरेनला देखील गेला अशी जेव्हा बातमी मी ऐकते, धक्का बसतो की एवढा मोठा क्रिमिनल चार्ज असताना अशा व्यक्तीला बाहेर जाण्याची परवानगी कशी दिली अधिकाऱ्यांनी? जर हा माणूस परत देशात आला नाही तर या पूर्ण चौकशीची ही जी आहे प्रक्रिया जी आहे ती थांबणार आहे का? हा अतिशय गंभीर प्रश्न आहे. कारण त्याला बहरेनमध्ये सेटल करतील, इथे आणलं जाणार नाही आणि याच्या पुढची चौकशी सगळी होणारच नाही. अशी काहीशी परिस्थिती आहे का? असे असंख्य प्रश्न आपल्याला पडतात. आत्ताच्या घटकेला एकदम शॉकिंग आणि गोष्ट म्हणजे खारगे समिती जी खरं अहवाल 7 तारखेला देणार होती, त्यांना सुद्धा वाढीव, काल रात्रीच मला कळलं की त्यांना आणि 1 महिन्याची वाढीव मुदत मिळाली आहे. तर असं वाटतंय हे चाललंय काय? हे आपल्यासारख्या सामान्य जनतेच्या माणसाला झालं असतं तर अक्षरशः चिरडलं असतं आपल्याला. पण पार्थ पवार म्हणजे जो उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे त्याच्यावर कुठचीही कारवाई होताना आपल्याला दिसत नाही आहे. तर हे सगळं खूप भयानक चाललंय. आत्ताच्या घटकेला मी आता असं लावून धरणार आहे की कम वॉट मे 7 तारखेचा जो अहवाल आहे, जितका तुमचा तपास झालाय तितका तुम्ही जनतेकडे सादर करा. कारण ही जमीन सरकारची म्हणजे जनतेची जमीन होती आणि त्याच्यात काय चाललंय, कोणाच्या चौकशा, कसल्या चौकशा, हे जाणून घेण्याचे अधिकार जनतेला पूर्णपणे आहेत. आता विषय दुसरा, जो महत्त्वाचा विषय मला आणि एक मांडायचा आहे की ज्या अनंत गर्जे यांनी जे आत्ता आपण ऐकलं की डॉक्टर गौरी गर्जे यांची ज्यांची हत्या झाली आहे का आत्महत्या झाली आहे कोणालाच काही माहीत नाही. तर आत्ताच्या घटकेला तिचे आई बाबा हे बीडहून आलेले आहेत आणि काल आम्ही दिवसभर वरळी पोलीस स्टेशनला होतो. अनेक गोष्टी तिथे धक्कादायक कळल्या आहेत. आणि आत्ताच्या घटकेला एक सुभाष काकणे नावाचा एक व्यक्ती आहे जो सो कॉल्ड आम आदमी पार्टीचा काही पदाधिकारी आहे, पण तो पंकजा मुंडेंच्या अतिशय जवळचा आहे. हा माणूस अगदी थेट तिथे चौकशी होत असताना, म्हणजे तिथे जी आत फॉरेन्सिकची टीम असताना हा माणूस थेट आत होता. त्याचा व्हिडिओ मी पोलिसांना दाखवला तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की हा कसा आला आम्हाला माहीत नाही. त्याच्यात असं कळतंय की 6 वाजून 11 मिनिटापर्यंत जो आनंद गर्जे फोन करून ड्रायव्हरला वर बोलवत होता की मला दाराला काहीतरी करून दे, तो म्हणणारा अख्ख्या बरोबर 11 मिनिटात तो दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतो, उघडला नाही म्हणून 29व्या मजल्यावर जातो, तिथून 30व्या मजल्यावर चढतो,
चढतो, बायकोला समोर बघतो आणि गळ्याचा पण पट्टा ते ओढणी सोडवतो आणि पंख्याची पण सोडवतो. तर आम्ही पोलिसांना विचारलं की कुठलाही माणूस ज्याला आपली बायको अशा स्थितीत मिळेल तो व्यक्ती असं कधी करू शकेल का, की खालची म्हणजे गळ्याची पट्टी सोडवणं आणि पंख्याची काढून ते खाली टाकून तिला उचलून 30व्या मजल्यावरनं खाली 11 मिनिटात म्हणजे सगळं चढणं, काढणं, खाली आणणं आणि व्हीलचेअरवर बाहेर घेऊन जाणं 11 मिनिटाच्या आत होऊ शकतं का. तर याच्यावर आणि त्याचे मी CCTV देखील बघितले. त्याची येतानाची बॉडी लँग्वेज बिलकुल म्हणजे काहीही मॅच होत नाहीये. त्याच्यात मला असं कळतंय की असंख्य राजकीय फोन देखील आले होते. पोलिसांवर प्रचंड दबाव आहे आणि कुठल्याही परिस्थितीत हे होऊ दिलं जाणार नाही. कायदा हा राजकारण्यांसाठी वेगळा, सामान्य माणसांसाठी वेगळा, हे हा दुसऱ्या प्रकरणातनं सुद्धा दिसून येते. ताई, तुम्ही म्हणालात की दिग्विजय पाटीलला बहरीनला सेटल करण्याचा प्रयत्न आहे. लग्न कार्याच्या निमित्ताने अजित पवार हे सुद्धा बहरीनला आता जाण्यासाठी एअरपोर्टवरती दाखल झालेले आहेत. एकंदरीत सगळं पवार कुटुंब या प्रकरणापासून वेगळं होण्याचा प्रयत्न करताय का? तुमचा असा ठाम विश्वास आहे की बहरीनला सेटल करू शकतात दिग्विजय पाटीलला, किंवा काही काळापुरतं पार्थ पवारला पण देशाबाहेर ठेवू शकतात? नाही, आता ते कोण कोणाला देशाबाहेर ठेवतायत नाही ठेवत आहेत मला माहित नाही, पण शंका मात्र मनात नक्कीच येते की आत्ताच्या घटकेला एवढे क्रिमिनल चार्जेस असताना दिग्विजय पाटीलला बाहेर जाण्याची परवानगी कशी दिली? पार्थ पवारचं अजून नाव FIR मध्ये का नाही आलं? आणि आज जर हे लग्नाला बहरीनला गेले असतील तर बहरीनचे रिपॅट्रिएशनचे जे काही काही कायदे आहेत ते आत्ताच्या घटकेला मला माहीत नाही काय एक्झॅक्टली आहेत, पण हा व्यक्ती जर तिथून परत आलाच नाही तर या पूर्ण प्रकरणाची चौकशी कुठे येणार आहे त्याच्यावर एक प्रश्नचिन्ह आत्ताच्या घटकेला तरी मला दिसते. या सर्व प्रकरणाची एकत्रित माहिती करून अंतिम अहवाल हा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे खारगे समितीचा पहिल्या आठवड्यात येणार होता. आपण बघताय की हिवाळी अधिवेशन त्याच्यानंतर लागेलच आहे. कुणाला तरी वाचवलं जाते कारण की एक्सटेन्शन देऊन 1 महिन्याचं ह्या अधिवेशनामध्ये त्या गोष्टी येऊ नयेत. हे खारगे समितीचा अहवाल आत्ता आला असता तर अधिवेशनात धुमाकूळ घालून अजित पवारांचा राजीनामा झाला असता. उपमुख्यमंत्री पदाचा, पालकमंत्री पदाचा, ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांचा राजीनामा झाला असता. पण तसं होऊ नये म्हणून आत्ताच्या घटकेला 1 महिन्याचं, खरं तर 8 दिवस एक्सटेन्शन दिलं तर ठीक आहे, पण 1 महिन्याचं तब्बल जे एक्सटेन्शन दिलं गेलंय की आता पुढच्या नवीन वर्षी आपण हे सगळं बघू, तर हे बिलकुल चालणार नाही. मी तर ठरवलंय मी कुठच्याही परिस्थितीत प्रिलिमिनरी अहवालासाठी मला ताकद आहे तेवढं मी फोर्स करणार आहे. विरोधी पक्ष महाराष्ट्रातला जर थोडा बहुत जरी जागा असेल तरी त्यांनी पण आवाज उचलावा आणि कुठच्याही त्यांनी सांगावं की आत्तापर्यंतची जी झालेली चौकशी आहे त्याचा प्राथमिक अहवाल तरी आत्ताच्या घटकेला आला पाहिजे. एवढंच नाही तर FIR मध्ये अमेडिया कंपनीचं नाव आणि पार्थ पवारचं नाव हे घातलं गेलं पाहिजे असे डिमांड मी करते. तसं विरोधी पक्षांनी सुद्धा करणं गरजेचं आहे. ताकदीने ते करतील की नाही माहित नाही, मी तरी नक्कीच करणार. या अधिवेशनामध्ये अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी व्हावी असं वाटतंय का? कारण अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित होईल. विरोधी पक्षांनी विशेषतः काँग्रेसने म्हणले की आम्ही हा मुद्दा उचलून धरू. मात्र जर पार्थ पवारांवरती गुन्हाच दाखल नसेल तर अजित पवारांपर्यंत पोहोचणार कसा हा प्रश्न आहे. खरंच आहे, पण म्हणूनच मी म्हणते की FIR मध्ये पहिलं अमेडिया एंटरप्राइजेस LLP आणि पार्थ अजित पवारचं नाव हे घातलं गेलं पाहिजे. ते घातल्याबरोबर अजित पवारांना राजीनामा हा द्यावाच लागेल आणि त्याच्यासाठी मी लढणार आहे जसं मी म्हटलं. पण विरोधी पक्ष पैकी आता मला जर फक्त कळलं की काँग्रेस करतंय, पण बाकीचा विरोधी पक्ष सुद्धा काय करतोय याच्यावरही प्रश्नचिन्ह आहे. त्यांनी देखील करावं अशी नम्र विनंती मी त्यांना करते. ताई, आता जी माहिती हाती येते की 2 डिसेंबरला दिग्विजय पाटलांची चौकशी झाली. आर्थिक गुन्हे शाखेकडनं त्यांचा सविस्तर जबाब नोंदवण्यात आला आणि त्याच वेळी त्यांनी परवानगी मागितली होती की लग्न कार्यासाठी मला परदेशात जायचं आहे आणि चौकशीसाठी जर पुन्हा बोलवलं तर मी हजर राहीन अशी ग्वाही दिग्विजय पाटलांनी दिल्याचं कळतं. ग्वाही सगळेच देतात, पण एकदा देश सोडून पळून गेल्यानंतर परत किती जण खरोखर येतात? आतापर्यंत आपण एकानंतर एक लोकांना पळून जाताना बघितलंय, त्यातला एक माणूस दाखवा मला की जो परत आलाय. आत्ताच्या घटकेला ही माझ्या मनातली भीती आहे जी मी तुमच्या पुढे मांडली. आले ठीक, नाही आले तर काय?
तर ही जी त्यांना ज्यांनी परवानगी दिली दे शुड बी मेड लायबल. कारण आत्ताच्या घटकेला खरं इतका मोठा चार्ज असताना आणि याच्यात क्रिमिनल कल्पेबिलिटी त्यांची खूप मोठी आहे आणि असं असताना जर त्यांना परदेशी जाऊ दिलं जात आहे हे माझ्या दृष्टीने अतिशय चुकीचं आहे. ज्यांनी ही परवानगी दिली त्या अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी अशी तुम्ही मागणी करताय का? आणि जाऊ दिलंय की त्यांना जाणीवपूर्वक जाऊ दिलंय हा प्रश्न. आता एक तर मला खरंच कळत नाही की जाणीवपूर्वक जाऊ दिलंय का ते स्वतःहून गेलेत. पण आता ते मामे भाऊ आहे म्हटल्यावर आत्तेभावाच्या लग्नाला ते गेले असतील आम्ही समजू शकतो. पण आत्ताच्या घटकेला त्यांना रोखणं गरजेचं होतं. कारण त्यांच्यावर आत्ताचा जो चार्ज आहे आत्ताचा जो FIR आहे त्याच्यात 7 ते 14 वर्षाची शिक्षा ही असताना त्यांना कुठच्याही जोपर्यंत सगळं होत नाही चौकशा होत नाहीत तोपर्यंत बाहेर खरं तर जाऊ दिलं म्हणजे नाही पाहिजे. पण गेलेत ते आता हाही फॅक्ट आहे. म्हणून मी म्हणते की ज्या अधिकाऱ्यांनी जाऊ दिलंय त्यांना सुद्धा लायबल केलं पाहिजे तरच हे सगळं बदलेल. शीतल तेजवानीला काल अटक झाली त्यावेळेस त्यांचं जे वागणं होतं किंवा पोलिसांनी यापूर्वी शीतल तेजवानीला दिलेली ट्रीटमेंट आणि काल दिलेली ट्रीटमेंट यामध्ये बरंचसं अंतर होतं. त्या बाबतीत काय टिप्पणी कराल? नाही नक्कीच. कारण कसं झालं की सगळ्या चॅनलनी जी माध्यमांनी लावून धरलं की त्यांना रॉयल ट्रीटमेंट मिळाली, त्यांना छानपैकी लाऊंजमध्ये बसवण्यात आलं होतं. एवढंच नाही तर त्यांना थेट सोडायला पोलिसांची गाडी, पोलिसांनी त्यांना प्रोटेक्ट करून दिमतीला नेऊन 500 मीटर पुढे जाऊन सोडलं. हे सगळं जेव्हा माध्यमांनी दाखवलं त्याच्यानंतर बहुतेक पोलीस शुद्धीवर आले आणि त्यांनी असं ठरवलं की आता हे पुन्हा करायला नको. त्या गाडीत बसलेल्या असताना त्यांना परत बाहेर खेचून त्यांना चालत जे नेलं हे मला बघून बरं वाटलं. कारण ही ट्रीटमेंट सामान्य व्यक्तीला मिळते ती शीतल तेजवानीला मिळालेली बघून बरं वाटलं. पण जसं मी म्हणते की माध्यमांनी हे लावून धरलं, आक्रोश जनतेचा झाला म्हणून हे केलं गेलंय. पण एकेकाने लढलं तर ही सगळी परिस्थिती आपण महाराष्ट्राची बदलू शकू. आत्ताच्या घटकेला आपण निवडणुका बघितल्या, आपण येणारे पैशाची वाटप बघितली, आपण सगळ्यांची विधानं बघितली. इतकी बेकार इतकी खालच्या दर्जाची झाली की महाराष्ट्र कुठच्या दिशेने जातोय. पूर्ण गुंडागिरी, त्याच्यात मारामाऱ्या बघितल्या, मुक्ताईनगरची मारामारी बघितली. काय चाललंय हे? हा महाराष्ट्र सुसंस्कृत महाराष्ट्र कधीच म्हणता येणार नाही. जो होता तो काळ पुन्हा आणण्यासाठी लोकांनी आता झटावं लागेल. अधिवेशन तोंडावर आहे. तुम्ही यापूर्वी सुद्धा पाठपुरावा केला, अगदी दिल्लीला सुद्धा गेला होता, मुख्यमंत्र्यांशी देखील संपर्क साधला. आता तरी पार्थ पवारांवर गुन्हा दाखल व्हावा याकरता तुम्ही मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा त्याचा पाठपुरावा करणार का? कारण अधिवेशन काळात या मागणीलाही जोर येईल आणि कदाचित कारवाईलाही जोर येईल. मी आजच मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली आहे. पण ती त्या गौरी गर्जेच्या आईबाबांना घेऊन मी त्यांना भेटायला जाणार आहे. आणि त्याच्यातच मी ही देखील मागणी करणार आहे की कम वॉट मे FIR मध्ये अमेडिया एंटरप्राइजेस LLP आणि पार्थ अजित पवार यांचं सुद्धा नाव घातलं गेलं पाहिजे. कारण घेणारी जी पार्टी होती ती अमेडिया एंटरप्राइजेस LLP होती आणि त्याच्यात 2 पार्टनर्स आहेत. तर एकाचं नाव घालून उपयोग नाही आहे. ते 1% फक्त अथॉरिटी सायनिंगची अथॉरिटी असणारे पार्टनर होते. मुख्य त्यातले जे 99% पार्टनर आहेत त्यांचं नाव सुद्धा FIR आलं पाहिजे अशी मी मागणी करणार आहे. धन्यवाद. शेवटचा एक प्रश्न, तपोवन बद्दल आज तुम्ही ट्विट केलेला आहे. कशा पद्धतीने बघताय तपोवनकडे? कारण भरपूर झाडं तोडली जातात. मला आत्ताच्या घटकेला असं कळतंय की साधुग्राम ह्या नावाखाली ती जमीन बळकावून पुन्हा तिथे अशाच प्रकारचं एक मोठं षडयंत्र केलं जात आहे जे गिरीश महाजन करतायत आणि त्याला पूर्ण समर्थन देवेंद्र फडणवीस देत आहेत. म्हणून मला असं वाटतं की आत्ताच्या घटकेला नाशिकची जी जनता लढतीये ती तपोवनासाठी लढतीये, तिथल्या झाडांसाठी लढतीये. आणि मला खरंच म्हणजे ती जी दृश्य बघितली की छोटी छोटी मुलं त्या झाडाला पकडून उभी आहेत तरीसुद्धा या लोकांना फक्त पैशाची जी हाव सुटली आहे ती बिलकुल नाशिककर खपून घेणार नाही. आणि ताकदीने महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेने तिथे पाठीशी उभं राहायला पाहिजे. कारण हा नाशिकचाच विषय नाही आहे. सगळीकडे अशीच झाडं तोडली जात आहेत, अशाच जमिनी भुईसपाट करून बिल्डरांच्या आणि या राजकारण्यांच्या घशात जात आहेत. तर त्याच्यात ताकदीने लढणं गरजेचं आहे. जेवढी माणसं जी इश्यूजवर लढतात त्यांनी समर्थन हे दिलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. सुरुवातीपासूनच तुम्ही या प्रकरणी आक्रमक पाहायला मिळाला. तुम्ही अजित पवारांची
राजीनाम्याची मागणी केली आणि पालकमंत्री पदाच्या पण राजीनाम्याची मागणी केली. शीतलला अटक झाली आहे. दिल्लीचे पायघड्या त्याला देतोय सरकार, पायी चालण्यास नकार देतोय शीतल तेजवारी. या प्रकरणामध्ये परत एकदा या संपूर्ण प्रकरणी अजितदादांच्या राजीनाम्याची आणि पालकमंत्री पदाची मागणी तुमची कायम आहे का, आणि पुढचं पाऊल काय असेल? आत्ताच्या घटकेला जर FIR मध्ये पार्थ पवारचं नाव आणि अमेडियाचं नाव आलं तर दुसऱ्या मिनिटाला अजित पवारांनी राजीनामा देणं गरजेचं आहे. त्यांनी नाही दिला तर तशी मागणी मी तर लावून धरतेच आहे, विरोधी पक्षांनी लावून धरावी अशी विनंती मी त्यांना करते. कारण एखाद्या आपल्या मुलांनी 1800 कोटीची सरकारी जमीन, ज्याचा पालकमंत्री मी स्वतः आहे, तर ते अजित पवार पालकमंत्री असताना त्यांच्या मुलांनी त्याच जिल्ह्यातली सरकारची जमीन लाटण्याचा प्रयत्न केला असेल तर नैतिकतेच्या आधारे त्यांनी राजीनामा हा दुसऱ्या मिनिटाला दिला पाहिजे. पण आत्ताच्या घटकेला तेच अजित पवार आपल्याला नाशिकच्या विषयावर बोलताना दिसत आहेत, निवडणुकांमध्ये फिरताना दिसत आहेत, पण त्यांना बिलकुल आता पडली नाही. कारण त्यांना खात्री आहे की त्यांच्यावर काही होणार नाही. पण ते लावून धरणं हे माझं काम आहे, मी करते, विरोधी पक्षांनी देखील ते करावं. अशा समित्या अनेक नेमण्यात आलेल्या आहेत. यापूर्वी पण कुठल्याच गैरव्यवहार प्रकरणामध्ये समित्या नेमतात, SIT नेमतात, निष्कर्षापर्यंत पोहोचतात, कारवाई मात्र होत नाही. आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात मला एक समितीचा अहवाल दाखवा की ज्याच्यावर अंमलबजावणी झाली आहे आणि ज्याच्यावर त्यांनी दिलेल्या वेळेत तो पूर्ण केलाय. कुठल्याच समितीने नाही. त्यांना नेहमी मुदतवाढ ही मिळते आणि त्यानंतर सुद्धा जेव्हा लोक थकून जातात, माध्यमं थकून जातात, तेव्हा कुठे तो एक थातुरमातुर अहवाल येतो आणि तो कचऱ्याच्या टोपलीत जातो. तर त्याच्यात पुढे काहीही कधीही होताना आपल्याला दिसत नाही. मला म्हणूनच म्हणायचं आहे, प्रिलिमिनरी प्राथमिक जो अहवाल आहे तो आत्ताच्या घटकेला टेबल हा झालाच पाहिजे. एक महत्त्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्रामध्ये लवकर DGP नेमले जाणार आहेत. कोण आहे हे माहीत नाहीये, पण तुम्ही सामाजिक कार्यकर्ता म्हणून काय अपेक्षा ठेवता नवीन DGP याच्याकडनं कशा पद्धतीने सर्व? नाही, मी आज सकाळी काही बातम्या पण मला आल्या आहेत की सदानंद दातेजी आता DGP म्हणून नेमणूक त्यांची होणार आहे का झाली आहे, कारण बातम्या वाचल्या आहेत मी. तर मला असं वाटतं की सदानंद दातेंसारखे व्यक्ती खरंच महाराष्ट्राला त्यांची गरज आहे आणि आत्ताच्या घटकेला पोलीसवर रिफॉर्म्स आणण्याची खूप मोठी गरज आहे. जे सदानंद दातेंची मी भेट घेऊन त्यांना विनंती करणार आहे की 2 वर्षांचा कालावधी त्यांच्याकडे आहे, त्याच्यात महाराष्ट्राच्या पोलीस फोर्सला पुन्हा एकदा जे स्कॉटलंड यार्डसारखं मानलं जायचं त्या स्टेटसला आणून त्यांनी ठेवावं. आणि त्याच्यातच सदानंद दाते यांचं पण नाव मोठंच आहे, ते आणि मोठं होईल.